जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एस.एम. क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत मित्रांनो, आता पीएम किसान योजनेसोबत नमूद शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार का, या संदर्भात अनेक शेतकरी बांधवांना संभ्रम आहे आणि दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार अशा मोठ्या प्रमाणात ज्या व्हायरल बातम्या होत आहेत याची पडताळणी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर निश्चितच मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला असेल आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत, पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। तर वरती नवीन शेतकरी नोंदणी आहे, आपण पाहू शकता ई-केवायसी पर्याय असे दोन पर्याय देण्यात आले आहेत। खाली आपण स्क्रोल केल्याच्या नंतर ई-केवायसी नवीन नोंदणी अशी प्रकारे ही याची रचना आहे आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवले जाणारा 19 हप्ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे, जेणेकरून निश्चितच तुमच्या खात्यामध्ये हे हप्ता मिळून जाईल। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना आहे आणि केंद्र सरकारकडून राबवली जाते आणि नमूद शेतकरी योजना पण कोणाकडून तर महाराष्ट्र सरकारने राबवली जाते। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल म्हणजे प्रमुख 3 प्रॉब्लेम असतात, हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता ई-केवायसी हा जो पर्याय दिसत आहे, हा ई-केवायसीचा पर्याय तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आपण स्क्रीनवर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। तर निश्चितच मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या 19 हप्त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, आपली स्थिती म्हणजे तुमची स्थिती जाणून घ्या, याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं स्टेटस सुद्धा काढू शकता। निश्चितच मित्रांनो, स्टेटस काढल्याच्या नंतर काही प्रॉब्लेम जर वाटला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता। आपल्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, अशा पद्धतीची वेबसाईट आहे। आता मित्रांनो, दुसरं म्हणजे ही जे ई-केवायसी आहे, ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। आपण स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।